गेल्या 20 वर्षापासून संपूर्ण भारतामध्ये अ, हवामान बदलाची सुरुवात झालेली आहे आणि गेल्या दशकापासून हवामान बदल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये याची वाढ झालेली आहे. आता हवामान प्राचीन काळामध्ये जो मान्सून होता, तो आता मान्सून येत नाही आहे. म्हणजे खरं तर मान्सूनचीही सुरुवात गेल्या 20 वर्षापासून झाली आहे, की तो आता वीक झालेला आहे मान्सून आहे. आणि नैऋत्य वारे जे आहे ते आपल्याकडे अ, फार उशिरा येतात. आणि आपल्याकडे बंगालच्या खाडी आणि अरबी समुद्राकडून पाऊस आपल्याकडे येतो आणि या 2 ठिकाणच्या या येणाऱ्या पावसामुळे कदाचित भारताला एक चांगला फायदा झाला आहे. अन्यथा अल निनो जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा तो पाऊस एकदम कमी करतो आणि दुष्काळ पडतो. परंतु भारतामध्ये असा दुष्काळ फारसा झाला नाही. याला कारण हे आहे की भारताच्या दोन्ही बाजूला पूर्व पश्चिमेला असलेलं समुद्र हे त्याला मेजर कारण आहे. परंतु आता जो पाऊस संपूर्ण बदललेला आहे. कारण पाऊस येतो आणि तो लो प्रेशर एरिया कुठेतरी भारतामध्ये एका ठिकाणी डेव्हलप होतो. विशेषतः शहराजवळ लो प्रेशर एरिया डेव्हलप होतो. कारण इथलं तापमान वाढलेलं आहे. इथले जे वनं आहे, इथले जे वृक्ष आहेत ते कमी झालेले आहे. भारतामधलं वृक्षाचं प्रमाण आहे हे कमी झालेलं आहे. शहरामध्ये आता इतका विकास झालेला आहे आणि विकासाच्या कामामुळे जंगलं आपण तोडलेली आहेत. शहरात तापमान वाढलेलं आहे. आणि या संपूर्ण कारणामुळं आता आपल्याकडे पाऊस ढग येतो आणि एका ठिकाणी पाऊस खूप पडतो आणि तो ढग निघून जातो. अशाच प्रकारचं चित्र आहे. यावर्षी अल निनोचा प्रभाव जरी असला, तरी भारतामध्ये जो पाऊस येत आहे किंवा येणार आहे, हा वादळी पाऊस येणार आहे. आणि झड ज्याला म्हणतो आपण, जशी प्राचीन काळात झड होती, ती आता झड राहिली नाही आहे. ऋतू जे होते ते ऋतू पण आता राहिलेले नाही आहे. तर तेव्हा सरकार असो, प्रशासन असो, लोकांनी असो आता सावध झालं पाहिजे. आणि खरंच जर आपल्याला म्हणजे उद्योगांना असो, शेतींना असो, लोकांना असो, पिण्याला पाणी वाचवायचं असेल, तर आपल्याला ते जे जे तापमान वाढलेलं आहे, जे प्रदूषण वाढलेलं आहे, ते आपल्याला कमी करावं लागेल. आणि म्हणून मानवाचा विकास नाही, तर निसर्गाचा विकास जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हे जे प्रमाण आहे, हे प्रमाण कमी होणार नाही. आणि म्हणून भविष्यात पुन्हा मान्सून, सरळ मान्सून, ऋतुमान मान्सून जर करायचा असेल, तर आपल्याला पुन्हा खूप मोठ्या प्रमाणामधलं हे जे प्रदूषण वाढणार आहे, ते प्रदूषण कमी केलं पाहिजे. वृक्षाचं जे प्रमाण आहे, जंगलाचं प्रमाण आहे, ते वाढलं पाहिजे. लोकांची जीवनशैली आहे, ती बदलली पाहिजे. तर निश्चितच याच्यामध्ये बदल येऊ शकतो.